अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगावात अवैध कत्तलखान्यांविरोधात प्रशासनाची कारवाई। संजय नगर परिसरात अनधिकृत बांधकामे हटवली। कोपरगाव शहरातील अवैध गोवंश कत्तलखाने आणि अनधिकृत बांधकामाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे। मंगळवार दिनांक 26 मे रोजी पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने संजय नगर आयशा कॉलनी परिसरात मोहीम राबवत अनधिकृत बांधकामावर कारवाई केली। या कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही काही ठिकाणी अवैधरित्या गोवंश कत्तल सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने प्रशासनाकडे येत होत्या। कोपरगाव शहरातील आयशा कॉलनी, संजय नगर आणि बैल बाजार परिसरात अवैध कत्तलखाने सुरू असल्याचे विविध हिंदू संघटना व गोरक्षकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते। या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने संबंधित भागात तपासणी व कारवाई मोहीम राबवली। कारवाई दरम्यान काही अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली। कोपरगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सुहास जगताप यांनी नागरिकांना शहरातील अनधिकृत अतिक्रमणे आणि बेकायदेशीर बांधकामे स्वतःहून हटवण्याचे आवाहन केले आहे। तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाकडून पुढील कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। आज कोपरगाव नगर परिषदेमार्फत ज्या ठिकाणी अनधिकृत गोमांस सापडलं त्या 7 ठिकाणावर नगर परिषदेमार्फत कार्यवाही करण्यात आली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी गावामध्ये जे काही अनधिकृत बांधकाम असतील, जे अतिक्रमण असतील, ते नागरिकांनी स्वतःहून काढून घ्यावेत, म्हणजे मग या ठिकाणी नगर परिषदेला कारवाई करण्याची गरज पडणार नाही।